नमस्कार मित्रांनो, डॉल्बी मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. टोटल 1100 जागांसाठी इथे त्यांनी भरती काढलेली. तर तुमचं पदाचं नाव काय असणार आहे? ज्युनियर टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट ग्रेड 2. तर हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. तर इथे बघू शकतात की 4 महिन्याचा हा तुमचा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा पिरियड असणार आहे. त्यानंतर तुम्हाला 2 महिन्यांपर्यंत इथे कॉन्ट्रॅक्ट वाढवून दिलं जातं. ज्या विद्यार्थ्यांचं इथे ITI झालेलं आहे कशामधून, तर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिशियन किंवा फिटरमधून ज्या विद्यार्थ्यांचा ITI कंप्लीट झालेला आहे आणि सोबतच 1 वर्षाचा त्या क्षेत्रातला अनुभव आहे, अशाच विद्यार्थ्यांना इथे अप्लाय करता येणार. तर शेवटची तारीख 16 जानेवारी 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. फक्त 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत. वेबसाईटचा काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम झाल्यामुळे इथे अप्लाय करायचं मी दाखवू शकत नाही, पण सायमल्टेनियस दोन्ही मी लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करत आहे. नेक्स्ट आपण बघूयात की पदाचं नाव तुमचं ज्युनियर टेक्निशियन ग्रेड 2 असणार आहे. तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकसाठी 275 जागा असणार आहेत, तर इलेक्ट्रिशियनसाठी 275 जागा असणार आहे. त्यानंतर फिटर्ससाठी 550, असा टोटल तुमच्या 1100 जागा या ठिकाणी भरल्या जाणार. तर वय कधी कॅल्क्युलेट केलं जातं, तर 16 जानेवारी 2024 पर्यंत तुमचं वय कॅल्क्युलेट केलं जातं. तर वयाच्या 30व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकतात. 22,528 रुपये प्रति महिन्यात का तुम्हाला वेतन दिलं जातं. सोबतच मेडिकल इन्शुरन्स, कंपनी PF, TADA झालं, हे सगळे फॅकल्टीज त्या ठिकाणी तुम्हाला कंपनीतर्फे दिले जातात. तुमचं 2 वर्षाचा ITIचा कोर्स इथे कंप्लीट पाहिजे. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक झालं, इलेक्ट्रिशियन, फिटर याच्या कोणत्याही एका ट्रेडमधून तुमचं ITI पूर्ण पाहिजे आणि सोबतच कमीत कमी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे. म्हणजे कशामध्ये, तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट इन PSU याच्यामधला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स प्लस ITI इथे लागणार आहे. तर इथे बघू शकतात की रिझर्वेशन वाईज आपल्याला सीट चेक करायच्या. ज्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय करतायत, SC ST OBC अनरिझर्व्ड EWS ह्याच्यामधून ज्या कॅटेगरीला तुम्ही धरून अप्लाय करता त्यावेळी तुम्हाला सीट चेक करणं गरजेचं आहे. ओके, सीट चेक केल्यात, एज्युकेशन कळालं. त्यानंतर फीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर या परीक्षेसाठी कोणती फी नाही असं इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी सांगितलेलं आहे. एज रिलॅक्सेशन बघू शकतात, तर OBC साठी 3 वर्षांपर्यंत, SC ST साठी 5 वर्षांपर्यंत, PWD साठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन नसणार आहे. ओके, त्यानंतर मोड ऑफ सिलेक्शन, आता जे काही विद्यार्थी इथे फॉर्म भरणार आहे त्यांचं इथे शॉर्टलिस्ट केलं जातं आणि शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावलं जातं. तर प्रोसेस ऑफ शॉर्टलिस्टिंग इज ॲट डिटेल बिलो. आता शॉर्टलिस्टिंग कशी केली जाते, त्याच्यामध्ये जे ITIचे मार्क्स असतात त्याचं 60% वेटेज इथे दिलं जातं. सोबतच रिलेव्हंट एक्सपिरियन्स म्हणजेच इथे 20 मार्क इथे पहिल्या वर्षासाठी इथे तुम्हाला दिले जातात. त्यानंतर अप्रेंटिससाठी या ठिकाणी 5-5 मार्क्स प्रति महिन्यात का तुम्हाला दिले जातात आणि त्यानंतर इथे बघू शकतात की 40 मार्कांपर्यंत इथे तुम्हाला वाढवून दिलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्ही जे फॉर्म डॉक्युमेंट ऑनलाईन या ठिकाणी सबमिट करताय ते पण इथे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत तुमचे मॅच केले जाते. तर कोणते कोणते फॉर्म, जसे की ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो आपण भरणार आहे, 10वीची मार्कशीट, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर ITIचे क्वालिफिकेशन मार्कशीट सगळं झालं, त्यानंतर अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट 1 वर्षाचं, सगळे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, तुम्ही जो एक्सपिरियन्स 1 वर्षाचा या ठिकाणी घेतलेला आहे त्याचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट असेल, OBCचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, सगळे कागदपत्र इथे जोडायचे. तर पोलीस व्हेरिफिकेशन असेल, तुमचं इथे कोणती केस वगैरे असेल तर इथे ते पण या ठिकाणी व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट या ठिकाणी जोडावा लागतो. तर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेलं होतं 10 जानेवारीपासून. शेवटची तारीख 16 जानेवारी, म्हणजे कमीत कमी 6 दिवसाच्या कालावधीच इथे तुम्हाला दिलेला आहे. तर उद्या शेवटची तारीख आहे, लवकरात लवकर इथे अप्लाय करून द्यायचं आहे. लिंक मी सायमल्टेनियस इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर ITI प्लस अप्रेंटिसशिप हे पण या ठिकाणी लागणार आहे. तर डेट समजल्या आणि जे काय आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहेत त्याची जी काय डेट असणार आहेत त्या पण डेट इथे वेबसाईटवरती कळवलं जाणार आहे. तर शेवटची तारीख तुमची 16 जानेवारी 2024 असणार आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन इथे होणार आहे. नेक्स्ट आपण बघूयात की काय काय दिलेलं आहे त्यांनी. ही सगळी प्रोसेस होती. तर इथे बघू शकता की जो काय असेल TADA आहे, जसं की इथे बघू शकतात की आता जी काही सिलेक्शनची प्रोसेस आहे त्यामध्ये जो ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स आहे त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग एक्सपेन्स तुम्हाला दिला जाणार नाही. भारताचेच विद्यार्थी इथे अप्लाय करू शकतात. कोणतंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट इथे तुम्हाला नेता येणार नाही आहे, असे सगळे इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत. हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. वेबसाईटला काहीतरी तांत्रिक प्रॉब्लेम आल्यामुळे वेबसाईट इथे ओपन होत नाही आहे, पण त्याची लिंक आणि फॉर्म भरायची लिंक दोन्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथे टाकून देत आहेत. तर लवकरात लवकर ITIचे 3 ब्रँचेसचे विद्यार्थी लवकरात लवकर इथे अप्लाय करतील. 2 दिवसाच्या आतच हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करून द्यायचा आहे. अशाच महत्त्वपूर्ण जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.